हाय, मी बासरी. मी ना आज तुम्हाला घरच्या घरी ना दही फेशियल कसं करायचं ना तेच सांगणार आहे. प्रत्येक वेळी ना आपल्याकडे पार्लरला जाण्यासाठी पैसे नसतात आणि कधी पैसे असतील तर आपल्याकडे टाईम नसतो आणि टाईम असेल तर उगाच कशाला म्हणजे वाया घालायचा. तो ना आपण चांगल्या कामासाठी पण वापरू शकतो. आज मी ना तुम्हाला कमी खर्चामध्ये पण चांगलं फेशियल कसं घरीच करू शकतो ना आपण तेच सांगणार आहे. कारण प्रत्येक वेळी पार्लरला जाण्याची गरज नाही आहे. काही वेळा आपण घरी पण त्याचा उपयोग करू शकतो ना. आणि पैसे ना वाचवून आपण कमी खर्चामध्येच आपापल्या घरी आणि तेही नॅचरल ग्लो येण्यासाठी आपण घरी पण फेशियल करू शकतो. आणि मी ना आज दह्यापासून तुम्हाला फेशियल कसं करायचं ना तेच सांगणार आहे. आणि याचे ना खरंच रिझल्ट खूप छान आहे. कारण मी ना जेव्हा मला टाईम भेटतो ना तेव्हा याचा का ना म्हणजे वापर करते. कारण मला माहिती आहे या दह्यामध्ये ना नैसर्गिक लॅक्टिक ॲसिड असतं आणि त्याच्यामुळे ना आपली चेहरा चांगला राहतो आणि त्यामुळे आणि आपल्या चेहऱ्यावर जे काही ऑइल ते आहे ना तेही निघून जाण्यास किंवा चमकदार होण्यास ना याचा खरंच खूप छान फायदा होतो. अगोदर ना मी चेहरा माझा पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता. तुम्ही त्याच्यासाठी ना थोडं कोमट पाणी पण वापरलं तर वॉश करण्यासाठी चालतं. मी अगोदर चेहरा स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर ना जे दही होतं ना त्याचा वापर सुरू केला होता. पहिल्यांदा दही घेतलं. दही पहिल्यांदा त्याच्यामध्ये काहीच मिक्स नव्हतं केलेलं. ते क्लिन्झिंगसारखं काम करतं. त्याच्यामुळे ना अगोदर पूर्ण क्लीन करून घेतलं. त्याच्यामुळे जी आपली त्वचा काळी झालेली असते ना तेच निघून जाते. त्यामुळे पहिली स्टेप ती केली होती. आणि सेकंड स्टेपमध्ये ना मी दह्यामध्ये ना साखर मिक्स केली होती आणि त्याच्यामुळे आपली जी स्क्रब करण्याचं काम करते साखर आणि त्याच्यामुळे जी डेड स्किन आहे ना ती पूर्ण निघून जाते. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये ना त्याच्यामध्ये मी मध, दही आणि थोडी हळद मिक्स केली होती आणि त्याचा ना स्क्रब म्हणजे फेस पॅक बनवलेला. आणि सगळं झाल्यानंतर ना असा काहीसा माझा चेहरा दिसत होता आणि मला ना खरंच खूप छान वाटत होतं की आपण ना घरीच नैसर्गिक लूक पण देऊ शकतो आणि तेही ना 10 रुपयामध्येच. आणि जर पार्लरला जायचं म्हणलं तरी क्लीनअप जरी म्हणलं ना तरी 300-400 रुपये तरी